चला आता दाखव तुम्हाला आमच्या म्हणलं नव्हतं का ती घर आमच्या जागेमध्ये काही झाडं लावले तर ते आपण पाहतो. इकडं काय काय आलं या वेळेला, आणखी काय लागलं का नाही काय माहिती, एवढा मोठा झालाय. हां अरे हे बघ हे बघा याला दोडके लागले ते दोडका आला इथे एक, इथं मोठे दोडके झाले. तर तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते बघा. हे भाई एकदम ऑर्गॅनिक आहे, कोणतेही केमिकल नाही काय नाही, कोणतं रासायनिक खत वगैरे कशाचं काय नाही. इथं पण हे बघा इथं किती मोठं आलं दोडका. जवामानात आलं तेव्हा तोडलं, भाजी केली खाल्ली, हे असतंय. त्याच्यामुळं जे काही थोडीशी जागा तरी असली काही ना काहीतरी लागवड करायची त्याच्यामध्ये, मिरच्या टमाटे, जेणेकरून आपल्याला स्वयंपाकामध्ये तेच काम येतील. इथं पण पपया लावल्या तर भरपूर. आता काय माहिती याला वाढायला वेळ लागल. याला होते की बघा तिथं एक आलं, एक इथं 2 3 4 7 8 तरी आता आणखीन दोडके निघतील याचे. म्हणजे किमान 2 घरची तरी भाजी होती एक टाइमची. हे नुसतं वेल वाढायला आणखीन काही लागलं नाही वाटतं याला, काही दिसाय ना आणखीन याला काही. हे झाड कधी होते, सीताफळाचं झाड आहे, आणखीन याला वाढायला टाइम आहे. पण सीताफळ लागले की आपण खाऊ. तर वाटलं नव्हतं या दोडक्याला एवढे दोडके लागतील. चांगले जाऊ दे जे काही ते. वरती पण लागले तर 8 9 10 तरी निघतील दोडके आरामशीर. याला शेंगा किती लागतील काय माहिती. हे याचं आपला कोरपड आहे, कोरपडीचा वापर आणखीन काहीच नाही सध्या तरी, कोणीच काय करत नाही. भाजीसाठी लागणारे हे सांबार वगैरे आम्ही इथून तोडतो, बाहेरून काहीच घ्यायची गरज नाही. ज्याला टमाटे येतात ही भाजी काची आहे मला कमेंटमध्ये आणखीन नक्कीच सांगा तुम्ही. मला माहीत नाही, खरंच माहीत नाही बरं काही. पालक नाही, दिसायला पालक सारखे आहे पण ते पालक नाही. आणखीन चला आणखीन काय दाखवायचं तुम्हाला. हे आणखी एक छोटंसं झाड लावलेलं आहे, हे आपण झाडाचं नाव माहीत नाही, चांगलं दिसतंय पण त्याच्यामुळे आहे. चला तुम्हाला दाखवतो आमच्या शेतातलं सीताफळ. घरच्या मागच्या साईडला सीताफळाचं झाड होतं, तर त्याला आता सीताफळ लागायला सुरुवात झाली. तर हे बघा हे आता काही दिवसांनी पिकतात पण. हे कसले भारी आली ते सीताफळ. वा बघ ते बघा, हे लय लागले सीताफळ. ते एक तिकडे हे पिकायला आलं, हे पिकायला आलं, ते पण आलं पिकायला, हे पण आलं पिकायला. आणि इकडं पण एक झाड आहे, हे पपईचं झाड आहे. इथं पण सीताफळ आले तर लय चांगले सीताफळ लागले बाबा, खायची मज्जा आहे. हे लिंबोणी झाड आहे, त्याला आता मोठं व्हायला आणखीन लागेल एखादं वर्ष तरी लागेल. तुम्हाला देखील सीताफळ खायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि याच्या पुढचा कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी त्याचं प्रिपेरेशन तयारी करल. लवकरच व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलला अपलोड करल. त्याच्यानंतर त्याला देखील सहकार्य करा किंवा सपोर्ट करा. चला त्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. मिळूया नवीन व्हिडिओमध्ये.